आता बातमी आहे विधान परिषद निवडणुकीविषयी। विधान परिषद निवडणुकीमध्ये 5 उमेदवार उतरवणाऱ्या भाजपने कोणतीही कसर न ठेवता सर्व तयारीनिशी रिंगणामध्ये उतरायचं ठरवलेलं आहे। काल मतदान कसं करावं याची पहिली मॉक ड्रिल सुद्धा झाली, तर दुसरी मॉक ड्रिल आज ही अधिक गंभीरपणे होणार असल्याचं कळतंय। सकाळी 10 वाजता होणाऱ्या या बैठकीला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव सुद्धा उपस्थित राहतील। भाजपकडे 2 मतं कमी आहेत, पण वेळेवर तसा पाठिंबा मिळेल असंही मानलं जात आहे। शिंदे गटाकडे अपक्ष आमदारांसह 48 मतं आहेत, त्यामुळे त्यांचे दोन्ही उमेदवार जिंकतील असं सुद्धा स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल। भाजपला 2 अधिकच्या मतांची गरज आहे आणि आपण या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत सकाळच्या सहयोगी संपादिका मृणालिनी नाणेवडेकर मॅडम। मॅडम, आपलं स्वागत आहे। तर आपण पाहतोय उद्या होणाऱ्या या विधान परिषदेच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष आहे। कशा पद्धतीने भाजप आता या 2 अधिकच्या मतांसाठी जुळवाजुळव करतंय? भारतीय जनता पक्षाकडे 115 मतं साधारणतः आहेत। त्यांनी 5 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत। लोकसभेतल्या पराभवानंतर विधानसभेला सामोरं जाताना पक्षाला जे काही नरेटिव्ह क्रिएट करायचं असेल तर कोणताही उमेदवार पडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल। भाजप ही महाशक्ती आहे आणि त्यामुळे उरलेल्या मतांसाठी जुळवाजुळव करायचे जोरदार प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत। एकनाथ शिंदे यांच्याकडे मतं जरी कमी असली तरी त्यांना अपक्षांचा आणि काही छोट्या पक्षांचा जो पाठिंबा आहे त्यामुळे त्यांची 48 मतं झालेली आहेत। ते सेफ झोन मध्ये गेलेले आहेत। 23चा साधारण कोटा असेल। त्यामुळे एकनाथ शिंदेकडून काही मतं मिळवणं आणि प्राधान्यक्रमात अत्यंत उत्तमरित्या कामगिरी नोंदवणं यावर भाजपने भर दिलेला आहे। काल रात्री आमदारांना कशा प्रकारे क्रमांक लिहायचा, रोमन मध्ये लिहायचा की मराठी आकड्यात लिहायचा, प्राधान्य देताना कोणी कोणाला द्यायचं याच्या चिठ्ठ्या देऊन त्या संदर्भातली रंगीत तालीम मॉक ड्रिलच आमदारांकडनं करून घेतली गेली। आज पुन्हा सकाळी 10 वाजता केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत बैठक आहे, जसं आपण तुम्ही आता सांगितलं। तिथे देखील पुन्हा केलं जात। साधारणतः जेव्हा एखादा उमेदवार जास्त असतो तेव्हा काही वेळेला जी गणिती कॅल्क्युलेशन्स असतात निवडणुकीची 0.2 वगैरे एखादा मतदार पडायची भीती असते। विलासराव देशमुख अशाच रीतीने मागे बऱ्याच वर्षांपूर्वी पडले होते। भाजपला तो धोका पत्करायचा नाही, म्हणून आता प्रत्येकाला कशा प्रकारे मतदान करायचं हे सांगितलं जाणार आहे। त्याचबरोबर 2 ते 4 मतांची बेगमी अगदी भाजप करताय। नक्कीच धन्यवाद मृणालिनी मॅडम आपण केलेल्या या विश्लेषणाबद्दल। तर विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपला चांगलीच कंबर कसलेली आहे। आमदारांचं मॉक ड्रिल सुद्धा आता आज दुसऱ्यांदा केलं जाणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।